करताय मिरच्या? ते ठेचा करते, लोणचं करते. कुठलं लोणचं? ठेचा लोणचं. तरी खूप छान फुलाची झाडे मागे बघू शकता किती छान व्ह्यू येतोय. तर आता आम्ही ना कॉफी प्यायला आलेलो आहे. तर मी कोणकोणते मसाले आणले तुम्हाला दाखवते. तर इथे त्रिफळा आहे, 10 रुपयालाच मिळालं. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. मला ती ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आत्ता वाजले आहे 12, कारण उशीर झाला. सगळं टेरेस आवरलं, नंतर फरची पुसली, झाडून काढलं. तर आता स्वयंपाक करते आणि ती स्वयंपाकामध्ये केलेली आहे मस्त तांदूळची भाजी आणि मस्त उकडलेल्या येलो बटाट्याची भाजी. तर आता ना इथे मी पटापट चपात्या करून घेते आणि मी बोलली होती मला किचन सगळं आवडायचं, तर दुपारी किचन आवडणार आहे सगळं. आणि तेच आता इथं पटापट स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकीचं आवडणार. यायला गेली आंघोळीला, तर पटकन आता किचन स्वयंपाक करून घेते. आणि मी आज पोळी नाही खाणार, काल भात उरलेला मस्त, जो मोकळा आपला कोलम राईस आहे ना तो उरलेला, तर तोच मस्त असा छान परतवणार आहे. मला खूप आवडतो कांदा टाकून. विहान गेलाय स्कूलला आणि आज मस्त छान मी इथला आवरून काढलेला आहे. बघू शकता इथे सगळं टिपॉय क्लीन केला, इथलं सामान सगळं काढलं. इथे खूप पसार दिसत होता. आणि ना इथलं पण सगळं आवरून काढलेलं आहे. आपलं पॅन्ट्री रूम आणि इथे आहे ना मॅट आपली स्टीलची मांडी ठेवलेली, त्याच्यावर सगळं सामान मी सेट करून दिलेलं आहे. बघा दाखवते, खूप छान सेट झालेला आहे. तर आता पटापटला स्वयंपाक करून घेते पटकन. म्हणजे बाकी भाज्या तर झालेलं आहे, फक्त पोळ्या, बाकी पोळ्या फक्त 4-5च करायच्या. मस्त माझं आवरून झालेलं आहे आणि ना किचन पण क्लीन करायचंय. तर म्हटलं चला. आणि आजचं वातावरण ना इतकी हवा आहे, मला अशी सर्दीसारखं झालेलं आहे. तर बघू शकता खूप ऊन पडलेलं आहे, हवा आहे पण ऊन आहे. आणि इथे ना मी स्नेक प्लांट लावलेले, तुम्ही बघू शकता कोपऱ्याला आज सकाळी. आणि आपलं टेरेस पण थोडंसं ना इथलं सामान काढून घेतलेलं आहे. इथलं सामान काढलं, इथे फक्त कांदे ठेवले, थोडंसं क्लीन केलेलं आहे, फक्त झाडायचं बाकी आहे. तर सकाळपासून आवडते ना धुळीचं, तर इतकं नाकात कसं तरी म्हणजे सर्दीसारखं झालेलं आहे. आणि इथून तुम्हाला दाखवते या साईडने. तर बघू शकता पूर्ण क्लीन म्हणजे पूर्ण सामान उचललेलं आहे. आणि आपलं घर एकदम आता फरची पुसली जाते, वरती पडदे उचलून ठेवले, ते खाली करून देईल. तर बघू शकता पूर्ण क्लीन केलेलं आहे मी एरिया. आता फक्त किचन राहिलं, तर किचन क्लीन करायचं. तर बघू शकता. आणि तुम्हाला अशा हात डाग दिसत असतील त्याला कॅबिनेटला, तर ते डाग वगैरे क्लीन करायचे. तर बघते आता कधी आता करू का, कारण बाहेर पण जायचंय, बघते आता. तर तुम्हाला मी पॅन्ट्री रूम दाखवते, तिथे मी काही सामान ठेवलेलं आहे. चला. तर इथे आपलं पॅन्ट्री रूममध्ये जी मांडणी ठेवलेली ना, तर त्याच्यातलं सामान दाखवते. बघू शकता हे असं न लागणारं सामान खाली आहे, वरती ती टिफिन बॅग आहे, म्हणजे असंच सामान ठेवलेलं आहे. आणि इथे चिवडा आहे, कोथिंबीर जी वाळवलेली ती आहे, इथे नारळ आहेत, इथे स्नॅकचा डब्बा आहे, बाकी मग पॅनकेकचा डब्बा आहे, आणि वरती स्टीलचे डबे ठेवून दिलेले आहे. आणि असं मी असंच म्हणजे सामान ठेवून दिलं. तर बाहेर ती मांडणी कधीची पडलेली होती, तर तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ, पूर्ण क्लीन केलेली मांडणी. आणि इकडची नेहमीची मांडणी आहे. आणि इथे ना गॅसची टाकी होती, ती इथे ठेवून दिलेली आहे. पंचपात्रीमध्ये भांडे आहेत आणि इथे पीठ ठेवलेलं आहे. आणि हे पीठ कसं भरलं मी, याच्यामध्ये लवंग आणि आपलं लवंगाची पानं आणि आपलं काय म्हणता मिरे 2
आणि काय ते दालचिनी एक तुकडा टाकलेला आहे आणि पीठ टाकलेलं आहे. तर मग त्याला काहीच लागत नाही, जाळं वगैरे काहीच लागत नाही. तर असं आपलं पॅन्ट्री रूम मध्ये दिसते मांडणी ठेवलेली, बघू शकता. आणि इकडून इथे बघितलं तर इथून असं काही दिसत नाही मांडणी, म्हणजे इथून पसारा काही दिसत नाही आपला पॅन्ट्री रूम मधला. आणि इथे आमची कियारा, नको कागद करू, काय कापूस उचल उचल, ऐकत नाही आता, मोठी झाली ना. कियारा कियारा कुठे गेली, कुठे गेली, कुठे चालली तू, इकडे कुठे चालली, आईकडे. आई झोपली, नंतर जाता विहान येईल. हा मग नंतर जा. हा तर इथे मी आवरलेलं आहे आणि बाहेर जायचे थोडं काम आहे. आणि मेंढ रोडला पण जायचंय मला ना, ते मसाल्यांच्या इथे जायचंय, जिरे वगैरे सगळं संपलं तर ते पण घेऊन यायचंय. आणि म्हटलं आल्यानंतरच मी किचन वगैरे आवरेल. तर इथे मी रेडी झालेली आहे, आता मी निघतो. आणखी आलानवी आणि तेच थांबणार आहे. चला, ईशान आलाय खेळायला. लोणचं का मस्त. 20 रुपये पोळा. पोळा घेऊ मग. आणि हे कोणते जिरे आहेत? शाही चहा जिरे पुलावला मसाल्याला, याला बिर्याणीला ना ते आपले साधे जिरे ते घेतले, रेग्युलर वापरायचे. हे द्या 20 रुपये पोळा ना. दोन पोळी दोन. हे ना याला पण वापर लोणचं काही बिर्याणी पुलावला मध्ये भाजीचे ना. आणि हे मिरी काय असतो 10 रुपये तोळा. हे द्या किती देऊ? 3 लागतो. किती आपण किती असेल. हॅलो हॅलो. तर इथे ना मसाले घेऊन ठेवले, खूप छान मसाले भेटतात. कशासाठी वापरताय मिरच्या? ठेचा करते, लोणचं करते. लोणचं ठेचा लोणचं 50ला पावशे. 50ला पावशे. चल तर ना मस्त इथे मसाले घेऊन झालेले, थोडे थोडे असे मसाले घेतले. तर माझ्या ना स्पायसीच्या डब्या आहे ना, त्या छोट्या छोट्या घेतलेल्या, काय म्हणतात ते बरण्या छोट्या, त्याच्यात मस्त भरून ठेवली, तुम्हाला पण दाखवेल मी. आणि चला आता आज बाजार पण आहे, मला दाखवते.
फुलांची झाडं तर मी विचारलं रबरचा प्लांट तर खूप महाग सांगत होते. छोटंच प्लांट तर 120 रुपयाला सांगत होते. तर मी 70 रुपयाला मागत होते तर इथे ना मला एक दिसली खूप छान आहे. बघू शकता स्नॅक्स तर मुलांना शंकर असं गोवा असं नाव आणलं होतं गोवा. पैसे का तुम्ही $50 तर इथे गंगेवर आलो होतो. त्रिपुरा सुंदरी माश्रये तर इथे गंगेवर आलो होतो. मागे बघू शकता किती छान व्ह्यू येतोय आणि आता सनसेटच होईल थोड्या वेळाने आणि तिकडे साईडला सगळं बाजार आहे. तर इथे मस्त फोटो क्लिक केले मी छान छान. तर व्हिडिओच्या लास्टला मी टाकेल इथे फोटो. खूप मस्त मस्त फोटोज येतात. आता ह्या वेळेला खूप छान फोटो येतात आणि पाणी पण किती छान दिसतंय बघू शकता एकदम क्लिअर. आणि तिथे रामकुंड आहे किती मस्त दिसतंय ना. आणि इथे ना पूजा राहील संध्याकाळी गंगा आरती त्याच्यामुळे त्याची तयारी चालू आहे. चला आता निघतो आम्ही. चला तर आता आम्ही ना कॉफी प्यायला आलेलो आहे. खूप थंडी तर मी बघला कॉफी पिऊन आणि बाहेरचं वातावरण बघू शकता असं. मस्त माझी कॉफी आलेली आहे बघू शकता एकदम मस्त. आणि ती मस्त गरम गरम आहे छान वाटतं. आणि ते वैभवने चहा घेतलेला आहे आणि मी कॉफी घेतलेली आहे. चला तुम्ही पण या. घरी आली आणि मस्त कॉफी पिऊन इतकं म्हणजे घशाला आराम मिळाला. कारण माझा घसा इतका दुखतोय ना काय कसं काय माहिती. सर्दी खोकला काय आता सर्दी बहुतेक होईल मला त्याच्यामुळे. आणि ते सगळे मी खडे मसाले जिरे मोहरी घेऊन आलेली कारण सगळं संपलं होतं. आणि सगळे जे स्पायसीचे डबे होते ना ते सगळे रिकामे बघू शकते. इथले जे नवीन आलेले बरण्या त्या सगळ्या रिकाम्या. नंतर माझ्या आधीचे जुने स्पायसीचे डबे आहे ना ते सगळ्या बरण्या बघू शकता सगळ्या रिकामे काहीच नाही. फक्त हे आपलं दालचिनी आहे बाकी सगळं रिकामं झालेलं आहे. आता चेंज केलं थोडंसं बरं वाटतंय. आणि मस्त गंगेवर गेलेलो इतकं छान वातावरण होतं ना. सनसेट पूर्ण झालेला आहे. पूर्ण सनसेट होऊन गेलेलं आहे. वातावरण कसं एकदम चेंज झालं. तर बघू शकता. आणि ना हे स्नेक प्लांट लावले मी मस्तपैकी. आणि आपले टोमॅटो पण रेड होत आहे. उद्या बहुतेक पूर्ण रेड होऊन जातील. तर थोड्या वेळ बसते आता इथे आणि मग असं व्ह्यूचा एन्जॉय घेते. व्ह्यू बघते मस्त छानपैकी. मला खूप छान आवडतं जेव्हा सनसेट होतो किंवा सनराईज होतो बसायला. आणि आपली झाडं पण इतकी छान क्लीन मस्त भारी दिसतं एकदम. तर बघू शकता. तर इथे मस्त जेवण झालेलं आहे आमचं. आणि ना किचन आवरायचं म्हटलं तर इतका म्हणजे तब्येतच बिघडली. तर सर्दी खोकला आणि झोपून गेली होती. आता उठली जेवली आणि आता डिशवॉशरला भांडी लावली बघू शकता इथे. तर इथे डिशवॉशरला भांडी लावलेली आहे. तर बघू शकता आता इतक्यात लावले जेवण करून झालं. आणि किचन पण आवरायचं खूप पसारा होता तर थोडंसं आवरून गेलेलं आहे. तर इथे मी आता डिशवॉशरमध्ये पावडर टाकून घेतलेली आणि लावलेलं आहे. नंतर मला लक्षात आलं की आपलं मिक्सरचं भांडं पण आहे लावायचं. तर ते परत काढले कारण आज कमी भांडे होते एवढे काही भांडे नव्हते.
तर इथे मिक्सरचं भांडं लावते मी, ठेवून देते, एकदम क्लीन होऊन जातं आणि मस्त छानपैकी आता हे भांडे लावलेले आहे. तर बघू शकता आता जस्ट किचन पुसून घेणार आणि एक एक भांडे मला दिसतंय तर ते सगळे मी परत लावते डिशवॉशरमध्ये. तर बाकीचे जे असतात एक्स्ट्राचे भांडे ते हातानेच घासून घेते. तर इथे डिशवॉशरला भांडे लावलेले आहेत आणि आता फक्त किचन थोडंसं पुसून घेणार आणि जे गॅस वगैरे घासायचं आहे ना, कॅबिनेट वगैरे ते उद्याच करणार, उद्या किंवा परवा जेव्हा बरं वाटेल तेव्हा. तर इथे झालेलं आहे सगळं आवरून आणि इथे शिमला मिरची आलेली मी विहानसाठी टिफिनला, ती फ्रीजमध्ये ठेवून. तर इथे मी आवरून घेते, सगळं आवरलं आणि किचन नाही आपले कॅबिनेट आणि गॅस पुसायचं राहून गेलं कारण तब्येत बरी नसल्या कारणाने. तरी इथे मी पुसून वगैरे सगळं घेते आणि इथे सगळं आवरलेलं आहे आणि आता उद्या किंवा परवा मी सगळं गॅस वगैरे क्लीन करून घेणार आहे. पाहुणे खूप यायचे आणि त्यातनं खूप काम म्हणजे वाढलं, एकदाच काम वाढलं तर दमून गेले आणि आजारीच पडले. तर त्याच्यामुळे मग माझा आवाज पण तुम्हाला वाटत असेल असा घसा बसलेला वगैरे. तर इथे किचन आहेच, आता पुसून घेते. डिशवॉशरला भांडे पण लावले, तुम्ही बघितलं असतील. तर तेच आता बेसिकमध्ये ना आपला सिंक आहे ना, तिथे दर महिन्याला ड्रेनेक्स पावडर टाकते हेवी ड्युटीवाली, तर ते तुम्हाला नंतर दाखवतेच. तर चला आता इथे आपलं भांडे आहे ना मोठे जे ते ठेवून घेते. कढई वगैरे काढलेली आपली खीरसाठी तयार करायला कढई काढलेली, तर ती वगैरे सगळं ठेवून घेते इथे मध्ये आपल्या मॅजिक कॉर्नरमध्ये सगळे. आणि खूप भांडे बसतात, खूप म्हणजे भरपूर भांडे बसतात, तुम्हाला दाखवते. तर बघू शकता इथे आता येते पातेले वैभवने का कोणी काढले तर ते अडकून बसेल, ते काढते आता मी इथे. तर चला तुम्हाला दाखवते. हे आलेली काय म्हणता याच्या बेसिक मधली हेवी ड्युटीची आहे ही क्लीन ब्लॉक ड्रेनेज. बघू शकता ही आणलेली पुडी. तर मी दर आठवड्याला किंवा मग असं एक टाकते याच्यामध्ये. तर आता याच्यात टाकतात, साईडला टाकते. तर पूर्ण टाकलेली आहे आणि काय करायचंय इकडे बघू शकता कसं झालेलं आहे. तिथं धूर येतोय बघू शकता, एवढी आहे. थोडंसं असं टाकायचं आहे, याचंच पाणी टाकायचं आणि बुडबुड येत आहे बघू शकता. तर तुम्ही बघितलं असेल इतकी डेंजर आहे, हेवी ड्युटी आहे. हात जर लागला ना अशी जळजळ होते हाताची, म्हणून हात नाही लावायचा, डायरेक्ट टाकून द्यायची. तर आता हे किती 15 मिनिट अर्धा तास वाटत ठेवायची. कसं आहे कारण इथे दिलेलं 30 मिनिट जस्ट 30 अर्धा तास ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट बादली भरून पाणी टाकून द्यायचं आहे. आपलं पाईप एकदम क्लिअर होऊन जातो. तर म्हणून आपण बेसिकमध्ये कसं भांडे वगैरे घासतो, थोडंफार जातच त्याच्यामध्ये खरकटं वगैरे. त्याच्यामुळे ना ही ड्रेनेक्स हेवी ड्युटीवाली ही पुडी नेहमी हप्त्याला किंवा महिन्यानंतर एक टाकायची. काही नाही 25 रुपयाला भेटते मेडिकलमध्ये, कोणत्या पण मेडिकलमध्ये भेटते. तर हेच टाकायचं होतं. किती हेवी असं पूर्ण बुडबुड्या येत होत्या, वाफ म्हणजे धूर निघत होता, एवढं डेंजर. खूप जहा आले. तर आता मी अर्धा तासाने पाणी टाकेन. तर चला, तर कोणकोणते मसाले आणले तुम्हाला दाखवते. तर इथे त्रिफळा आहे, 10 रुपयालाच मिळालं. त्रिफळा खूप स्वस्त, तिथे खडे मसाले मिळतात आणि खूप चांगल्या क्वालिटीचे असतात, मग तिथेच घेते मी. इथे मोहरी आणलेली आहे, माझ्याकडे होती थोडीशी पण मग आणली मोहरी. नंतर इथे जिरे आणलेले आहे, जिरे महाग आहे थोडेसे, तर एवढे आणले 8 पाव. नंतर इथे काय हे ना काळी मिरी ते आणलेलं आहे. काळी मिरी बहुतेक 2 का 3 तोळे आणलेले आहे. त्याच्यानंतर आई झोपली. तर इथे हे स्टार फुल आणलेले आहे, 1 तोळा आणलाय बहुतेक, 1 तोळा.
तर उद्या मस्त आपल्या स्पायसीच्या ज्या बरण्या आणले ना त्याच्यात भरून ठेवणार मी. त्याच्यानंतर हे काय आणलंय, लवंग आणलेले आहेत. लवंग 3 तोळे आणलेले आहे, बघू शकता. नाक सुरसुर होते कारण सर्दी झालेली खूप मला त्याच्यामुळे. आणि इथे जावित्री आणलेली आहे, ही 1 तोळा आहे बहुतेक. तर माझ्याकडे ना मोठी इलायची आहे, ग्रीन इलायची आहे, त्याच्यानंतर दालचिनी आहे, ते काय आणलं नाही. तेजपत्ता आहे माझ्याकडे, नंतर लवंगाची पाने आहे. तर एवढे सारे मसाले आणले, खडे मसाले आणलेले एवढे. तर उद्या मस्त आपल्या स्पायसीच्या ज्या बरण्या आहेत ना त्याच्यात भरून ठेवणार, तुमच्यासोबत शेअर करणार कशा कशा ठेवलेल्या आहेत मी. तर इथे थोडे मसाले आणलेले आहेत. तर तेच माझं तर पूर्ण क्लीन झालेलं आहे. इथे सगळं किचन क्लीन करून घेतलेलं आहे. डिशवॉशरला भांडे पण लावले, तुम्ही बघितलं असतील. तर व्हिडिओ इथे सेंड करते कारण खूप थकले नाही म्हणजे थकल्यासारखं झालं. एकदम सर्दी, डोकं दुखते, नंतर एकदम डोळे जडजड पडताय, अशी झोप लागते. तर आता मी मेडिसिन घेईल, सर्दीच्याच मेडिसिन चालू होत्या माझ्याकडे ह्या. तर ती घेईल आणि मस्त शांत आरामशीर झोपेल. कारण सकाळी मग मला पूर्ण किचन आवरायचे, पूर्ण किचन म्हटलं आता आवरेल तेव्हा आवरेल तेव्हा आवरेल. तर रोजचं तेच चालू आहे, पण काहीच जमत नाही आवरायला. तर तेच. तर व्हिडिओ इथे सेंड करते. आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. तर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तुमची काळजी घ्या. बाय.